Hello, welcome to English with Didi. Today is day 3 and let's get started. So recap म्हणजे उजळणी. आज आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं त्याबद्दल एक उजळणी करून घेऊ. जसं की माझ्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी मी काय यूज करेन? आय हॅव. माझ्याकडे बुक आहे. आय हॅव बुक. आय हॅव अ पेन. तसंच मला काय हवं आहे हे सांगण्यासाठी तुम्ही काय यूज कराल? आय वॉन्ट. आय वॉन्ट म्हणजे मला हवं आहे. काय हवं आहे? आय वॉन्ट वॉटर. आय वॉन्ट मनी. हॅव म्हणजे असणे, वॉन्ट म्हणजे पाहिजे. तर या दोन गोष्टीचा यूज करून आपण सेंटेन्सेस बनवले. 10 सेंटेन्सेस ईच बनवायला सांगितलेले. तर हे आपण मागच्या पार्टमध्ये कव्हर केलं. आता आज आपण काय बघणार आहे? तर आय एम प्लस आय एन जी. आत्ता काय चालू आहे हे सांगायला आपण आय एम प्लस आय एन जी वापरतो. आता हे कसं करतो आपण? असं समजा आपण डान्स करत आहे, म्हणजे मी डान्स करत आहे. हे करत आहे, सध्या ती कृती आपण करत आहे. तर त्यावेळेस आपण काय म्हणू? आय एम डान्स म्हणण्याच्या ऐवजी डान्सिंग. आय एम डान्सिंग म्हणजे त्या आपल्या क्रियापदाला आपण किंवा ते जे क्रियावाचक शब्द आहे त्याला आपण काय करतो? आय एन जी हा प्रत्यय लावतो. म्हणजे आय एम डान्सिंग. त्याच पद्धतीनं जर आपण खेळत असू, म्हणजे मी आत्ता खेळत आहे, सध्या त्या पॉइंटला तुम्ही जे करत आहे ते सांगण्यासाठी जे पण आपलं ॲक्शन वर्ड आहे, जसं डान्स झालं, प्ले झालं, स्लीप झालं, तर त्याला आय एन जी लावायचं आणि त्याचं डान्सिंग, प्लेईंग, स्लीपिंग असं करायचं. म्हणजे जर तुम्ही आत्ता खेळत आहे हे सांगायचं असेल तर काय म्हणू? आय एम प्लेईंग. तुम्ही आता झोपत आहे तर काय म्हणणार? आय एम स्लीपिंग. तुम्ही आता जेवत आहे, खात आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? आय एम इटिंग. जर तुम्ही चालत आहे चालून झालंय का? नाही. तुम्ही आता चालत आहे तर तुम्ही काय म्हणाल? आय एम वॉकिंग. तुम्ही पळत आहात तर तुम्ही काय म्हणाल? आय एम रनिंग. म्हणजे आपल्या दिवसभरात आपण एखादी गोष्ट करत असू, आपण बसलो असू एका जागी, तर आपण काय म्हणू? आय एम सिटिंग. आय सिट नाही म्हणायचं. आता काय म्हणायचं? आय एम सिटिंग म्हणजे मी बसले आहे किंवा मी बसलो आहे. ठीक आहे? तर आजचा होमवर्क यावरती काय असेल? 10 सेंटेन्सेस बनवायचे युजिंग आय एम आणि जो पण ॲक्शन वर्ड तुम्हाला आठवतो त्याला आय एन जी पाठीमागं लावायचं. त्यालाच म्हणायचं प्रत्यय लावणे. त्याला आय एन जी प्रत्यय लावायचा आणि ते वाक्य लिहून काढायची. 10 वाक्य लिहायचेत आपल्याला. जसं आय एम रीडिंग अ बुक. मी एक पुस्तक वाचत आहे. आय एम सिंगिंग. मी गात आहे. ठीक आहे? तसंच जर तुम्ही टी व्ही बघत असाल तर तुम्ही काय म्हणाल? आय वॉच टी व्ही म्हणाल का? नाही. तुम्ही काय म्हणणार? आय एम वॉचिंग टी व्ही. आय एम वॉचिंग अ टी व्ही. कळालं? म्हणजे जी गोष्ट आपण सध्या या टायमिंगला करत आहे त्या गोष्टीला काय म्हणायचं? आय एम डॅश डॅश म्हणजे तो ॲक्शन वर्ड, त्याला आय एन जी. आय एम डान्सिंग, आय एम वॉकिंग, आय एम लुकिंग, आय एम वॉचिंग, आय एम सिंगिंग. असं त्याच्यामध्ये प्रत्येक ॲक्शन वर्डला आय एन जी हा प्रत्यय लावून बोलायचं. ओके? तर आय होप सगळ्यांना हे क्लिअर आहे आणि सगळे हे 10 वाक्य बनवून मला त्याचे फोटो पाठवले. ठीक आहे? तर पुढे काय आहे? तर कनेक्ट विथ डे 2. तर डे 2ला आपण काय केलं होतं? आपण आय हॅव, माझ्याकडे काय आहे याबद्दल आपण बोललेलो. बरोबर? आता एखादी गोष्ट आपल्याकडे असेल तर आपण त्याच्यासोबत काही ना काहीतरी कृती करतो. जसं जर आपल्याकडे पुस्तक असेल तर तो आपण वाचतो. आपल्याकडे पाण्याची बॉटल असेल तर आपण पाणी पितो. तसंच इथे चित्रामध्ये काय दिसतंय? तर एक मुलगा पुस्तक वाचत आहे. तर तो मुलगा तुम्ही आहे असं समजा.
तर तुम्ही काय म्हणाल? आय हॅव अ बुक अँड आय एम रीडिंग. माझ्याकडे पुस्तक आहे आणि मी पुस्तक वाचत आहे. ठीक आहे? म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे आणि त्या गोष्टीवरती सध्या तुम्ही काय करताय हे सांगायचं आहे. म्हणजे हे 2 वाक्य आपल्याला जोडून एक लांब असं वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे आपलं वाक्य मोठं होईल आणि आपल्याला अजून कॉन्फिडन्स येईल की आपल्याला इंग्लिश जमत आहे. ठीक आहे? मग आता तुमच्याकडे बॉल आहे, तर बॉलसोबत तुम्ही काय करणार? खेळणार. बरोबर? मग तुम्ही कसं बोलणार? आय हॅव अ बॉल. माझ्याकडे बॉल आहे. आय एम प्लेइंग. मी खेळणार आहे किंवा खेळत आहे. तर माझ्याकडे बॉल आहे आणि मी खेळत आहे. हे कसं सांगाल? आय हॅव अ बॉल. आय एम प्लेइंग. आता माझ्याकडे पाणी आहे, तर मी काय करू? त्या पाण्याला पिऊन टाकेन. ठीक आहे? किंवा पित आहे. आय हॅव वॉटर. आय एम ड्रिंकिंग. आता तुमच्याकडे पाणी नाही आहे असं समजा, तर तुम्ही काय मागाल? मला पाणी द्या. ठीक आहे? पाणी द्या किंवा मला पाणी हवं आहे आणि मी पाणी पित आहे. आय वॉन्ट वॉटर. आय एम ड्रिंकिंग. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडून पाणी मागितलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही पाणी पित आहे हे सांगितलं. ठीक आहे? जसं तुमच्याकडे माईक असेल तर तुम्ही काय म्हणणार? आय हॅव अ माईक. आय एम सिंगिंग. ठीक आहे? तर हे 2 वाक्य कसं तयार झाले की तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही त्यासोबत काय करणार आहात सध्या. ठीक आहे? तर या पद्धतीनं यासाठी होमवर्क काय असेल की 10 वाक्य बनवायचे आहेत युजिंग आय हॅव अँड आय एम डॅश डॅश आय एन जी. म्हणजे तुमच्याकडे काय आहे किंवा तुम्हाला काय हवं आहे, म्हणजेच आय हॅव किंवा आय वॉन्ट आणि आय एम डॅश डॅश आय एन जी. जसं आय हॅव अ पेन. आय एम रायटिंग. हे 2 वाक्य मिळून एक वाक्य तयार करायचं. ठीक आहे? आणि या 2 वाक्यांच्या मध्ये काय वापरायचं? अँड. अँड म्हणजे आणि. म्हणजेच आय हॅव अ पेन अँड आय एम रायटिंग. समजलं? जसं आता इथे काय दिसतंय आपल्याला? तर बुक दिसतंय किंवा आपली एखादी बॅट असेल क्रिकेटची, तर आपण काय म्हणू? आय हॅव अ बॅट अँड आय एम प्लेइंग क्रिकेट. म्हणजे माझ्याकडे बॅट आहे आणि मी क्रिकेट खेळत आहे. सध्या त्या पॉइंटला तुम्ही जे करताय ते सांगण्यासाठी प्लेइंग, इटिंग, ड्रिंकिंग, वॉकिंग, रनिंग असे शब्द वापरायचे आणि ते वाक्य पूर्ण करायचं. तर यामध्ये न्यू वर्ड्स कुठले कुठले शिकलो आपण? कनेक्ट. कनेक्ट म्हणजे जोडा, जोडणे. 2 वाक्य आपण जोडले. बरोबर? कनेक्ट म्हणजे एक वाक्य होतं आय हॅव पेन, दुसरं वाक्य होतं आय एम रायटिंग. या दोघांना जोडायसाठी आपण काय वापरलं? अँड. त्याला म्हणायचं कनेक्ट. कनेक्ट म्हणजे जोडा. रिकॅप. मी पहिल्या स्लाइडमध्ये म्हटलेलं. लेट्स टेक अ रिकॅप. रिकॅप म्हणजे उजळणी. जी गोष्ट आपण पूर्वी केलेली आहे त्या गोष्टीला पुन्हा आठवणं, याला म्हणायचं रिकॅप. रिकॅप. हे सगळं आपण काय करायचं की आपण जो रोज रोज बोलतो त्याच्यामध्ये हे शब्द वापरायचे. जसं कनेक्ट. लेट्स कनेक्ट म्हणजे जोडूया हे. रिकॅप म्हणजे उजळणी करूया. आता मी जाऊन रिकॅप करणार आहे माझ्या पोएमचं, म्हणजे मी माझ्या कवितेची उजळणी करणार आहे. हे शब्द आपल्या दररोजच्या लाईफमध्ये यूज केलं की हे शब्द आपल्याला आठवणीत राहतात. ठीक आहे? हुर्रे, ऑसम जॉब. आता हे सगळं आजच्या पुरतं. जसं आय हॅव प्लस आय एम डुईंग दिस, आय एम प्लेइंग, आय एम इटिंग, ह्याचे वाक्य आपण आज बनवायला शिकलो. आणि आपण 10-10 वाक्य बनवून हे अजून पक्के आपल्या डोक्यामध्ये ठेवून घेणार आहे आणि आपण आजचं दिलेले दोन्ही होमवर्क व्यवस्थित करणार आहे. Okay, do the homework and practice. See you tomorrow. Bye. See ya.